सोलापूर शहरातील असाक्षरांचा सर्व्हे करून त्यांची नवभारत उल्हास ॲपवर नोंद करा असं आवाहन योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी केलंय। हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुळे हॉलमध्ये शहरातील प्राथमिक माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीमध्ये त्या बोलत होत्या। यावेळी व्यासपीठावर मनपा शिक्षण मंडळाचे प्रभारी प्रशासन अधिकारी गिरीश पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना सुलभा वठारे म्हणाल्या की शहरातील ज्या भागात शिक्षकांचा सर्व्हे राहिला आहे त्यांनी 3 दिवसात तो पूर्ण करून असाक्षरांची नोंद करायची आहे। ही योजना 2027 पर्यंत राहणार असल्यानं दरवर्षी आपल्या नेमून दिलेल्या भागातील असाक्षरांची नोंद घेऊन आपलं शहर साक्षरतेमध्ये अग्रेसर बनवायचंय असं त्यांनी स्पष्ट केलं। फेब्रुवारी महिन्यात असाक्षरांची निपुण चाचणी घेणार असून लवकरच असाक्षरांचा मेळावा घेण्यात येणार आहे असंही त्या म्हणाल्या। तसंच शाळांची वार्षिक तपासणीही होणार असल्याचं सुलभा वठारे म्हणाल्या। यामध्ये सर्व शाळांच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांचं मोलाचं योगदान असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आपण समाजातून करायचंय आणि अडचण काय आहे तेही समजून घ्यावं आणि याचबरोबर यावेळेस आपले रिपोर्ट सर्वांना दाखवावे आणि त्यांना असं वाटतंय की माझ्या कार्यक्षेत्रामध्ये एकही निरीक्षण नाही तर त्यासाठी आपली भूमिका कशी असावी हे सगळं आपल्या सर्वांना सांगण्यासाठी म्हणून इथं बोलवलेलं आहे। वेळेमध्ये आपण थोडं उपस्थित झाला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन। खरं तर मी सभागृहाला एकदम कासार साहेब म्हणले सगळेजण येत्या तारखेत थांबा। यावेळी पर्यवेक्षक सुरेश कासार यांनी याप्रसंगी सर्व उपस्थितांचे आभार मानले। शाळेची गुणवत्ता आणि रेकॉर्ड अद्ययावत राहावं यासाठी शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व शाळांची वार्षिक तपासणी होणार असल्याचं या बैठकीमध्ये उपशिक्षणाधिकारी हरीश राऊत यांनी सांगितलं। त्यांना या सगळ्या गोष्टींबद्दल साक्षर करण्यासाठी ही मोहीम आहे आणि मेन फोकस जो आहे तो 15 ते 35 वर्षामध्ये जे असाक्षर आहे त्यांच्यासाठी हा फोकस आहे आणि ही एक प्रकारची व्हॉलंटरी स्कीम। ठीक आहे, याच्यामध्ये जास्तीत जास्त बरेच लोक असतात की ज्यांना समाजासाठी काहीतरी इच्छा असते। आता आपला पेशा शासकीय असल्यामुळे आपण जे काम करतो ते सेवेचंच काम असतं, पण जे प्रायव्हेट मध्ये काम करतात किंवा इतर शिक्षक असतात किंवा अजून कुठले दुसऱ्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायला बसतात त्यांना समाजासाठी काहीतरी करण्यासाठी मग वेळ मिळत असते। मला आठवड्यातले 2 तास 4 तास काहीतरी वेळ त्याला देऊ शकतो तर ते लोक स्वयंस्फूर्ततेने स्वयंसेवक म्हणून हे काम करतील। अशा लोकांना पण या योजनेत म्हणजे हा त्यांचा लाभ आहे। ह्या लोकांनी या लोकांना साक्षर करण्यासाठी मदत करावी। तसंच उपशिक्षणाधिकारी रुपाली भावसार यांनी सर्व शाळांनी शालेय रेकॉर्ड अद्ययावत ठेवावे असं सांगत वार्षिक तपासणी वेळी युडायस आधार अपार आयडी शिष्यवृत्ती योजना 1 नंबर रजिस्टर महावाचन उपक्रम शाळेच्या सुविधा गुणवत्ता आदी बाबी पाहणार असल्याचं सांगितलं। याप्रसंगी पर्यवेक्षक भगवान मुंडे रजनी राऊळ उपस्थित होते। एकंदर यावर्षी शाळेची वार्षिक तपासणी घेणार असल्यानं अनेक मुख्याध्यापकांनी ही सर्व कामं कशी पूर्ण करायची ही चर्चा करतच बाहेर पडताना दिसून आले।